गाईज जस्ट अ मिनिट. नेटवर्कचा काहीतरी इश्यू आहे. ओके, आय थिंक नाव इट इज फाईन, राईट? ओके. आय डोंट नो व्हॉट्स द प्रॉब्लेम. मीटिंग अचानक एंड झाली होती. ठीक आहे, इट्स रनिंग. ओके. सो काय सांगत होतो मी? फ्रंट एंड, बॅक एंड अँड डेटाबेस. डेटाबेस जो पार्ट आहे, हा काय असतो एक्झॅक्टली, काय यूज करायचं? तर तुम्ही अमेझॉन सर्च करा. इथे अमेझॉन मध्ये म्हणा आय वॉन्ट आयफोन. तर जसं आयफोन सर्च केलं मित्रांनो, एक मिनिट, ऑल कॅटेगरीज. येस, आवाज येतोय माझा ना? ओके. जसं मी आयफोन सर्च केलं, मला काय आलं रे? आयफोनचे सगळे फोन्स आले. मग सर हे कुठं होते एक्झॅक्टली? तुमच्या घरी होते का माझ्या घरी? कुणाच्या घरी होते? हे सगळे प्रोडक्ट जिथं होते त्याचं नाव आहे डेटाबेस. हे सगळे प्रोडक्ट जिथं होते त्याचं नाव काय? डेटाबेस. लक्षात घ्या. डेटाबेस इज अ बिग स्टोरेज. बिग स्टोरेज हे खूप मोठं स्टोरेज असतं. त्या ठिकाणी हे सगळे प्रोडक्ट्स काय केलेले असतात? सेव्ह केलेले असतात. आपण पण शिकणार, आपण पण स्टोअर करणार. ओके. तुम्ही काही सर्च करा, तुम्हाला लगेच भेटते. व्हॉट एव्हर. लेट सपोज आय वॉन्ट इयरफोन. हे बघा, एवढे मोठे इयरफोन आले. सर हे कसं काय येत आहेत? नेमकं काय जादू होते का? जादू वगैरे काहीच होत नाही. हे सगळं डेटाबेस मधून येतं. आपण पण हे करणार आहोत. आपल्या वेळेस पण येणार आहे. असं आहे का आता येतोय सर, आपल्या वेळेस नाही येणार? येणार. आपण ज्यावेळेस डेव्हलप करू तेव्हा पण असे प्रोडक्ट्स येणार, इन्फॉर्मेशन येणार. त्याच्यासाठी तर आपण शिकतोय. हे काय शिकायचं? आपल्याला वेबसाईट्स बनवायचे आहेत, आपल्याला डेव्हलपमेंट करायची. ओके. ज्यावेळेस तुम्ही फक्त फ्रंट एंड शिकाल त्यावेळेस तुम्ही ॲज अ फ्रंट एंड डेव्हलपर म्हणून जॉबला अप्लाय करू शकता. तुम्हाला जर फ्रंट एंड मध्ये आवड निर्माण झाली, तुम्ही ॲज अ फ्रंट एंड डेव्हलपर म्हणून जॉबला अप्लाय करू शकता. ओके. किंवा UI डेव्हलपर म्हणून पोस्ट असते. तुम्ही जर सर्च केलं नोकरी और लिंक्डइनला, हे बघा मी दाखवतो. लिंक्डइनचं अकाउंट कसं बनवायचं मी सांगेल तुम्हाला सगळ्यांना. लिंक्डइन वरती कनेक्शन कसे बनवायचे, जॉब कसा सर्च करायचा, काय ट्रिक्स अप्लाय करायच्या, एव्हरीथिंग आय विल एक्सप्लेन. इथं जर मी सर्च केलं UI डेव्हलपर, काय सर्च केलं मी? UI डेव्हलपर. इथे एक ऑप्शन असतो जॉब्स. इफ आय क्लिक ऑन दिस जॉब्स, UI डेव्हलपर साठी जेवढे जॉब्स आहेत तुम्हाला भेटतील. सो काय फ्रंट एंड इंजिनियर असेल, फ्रंट एंड डेव्हलपर म्हणून आहे, एक दिवसाआधी. फ्रंट एंड डेव्हलपर हे बघा, रिमोट जॉब आहे, 22 तासात टाकलाय. ऑनलाईन जॉब आहे, ऑनलाईन घरी बसून. वर्क फ्रॉम होम ज्यांना पाहिजे त्यांच्यासाठी पण हा जॉब अवेलेबल आहे. लुक ॲट दिस. ओके. देन एका दिवसासाठी ते $15 ते $25, सॉरी, महिन्यासाठी 15K ते 25K. डॉलर म्हणजे $1 85 असतो. $15,000 द्यायला लागले. तुम्ही काउंट करा घरी गेल्यावर किती होतात. UI डेव्हलपर, लुक ॲट दिस. इथं स्किल सुद्धा सांगतात ते काय काय पाहिजे, काय नाही. हे बघा इथं आलंय. हे बघा, HTML, CSS, जावास्क्रिप्ट, रिॲक्ट. हे स्लॅश म्हणजे किंवा अँग्युलर किंवा व्ह्यू. या तिन्ही पैकी काय दिलंय बघा? एनी वन. असं एक्सपेक्ट नाहीत करत तुला रिॲक्ट पण आलं पाहिजे, अँग्युलर पण आलं पाहिजे. नाही. याच्यापैकी एक जरी येते ना, ठीक आहे. आणि बाकी काय पाहिजे? HTML, CSS, जावास्क्रिप्ट. आणि ऍटलिस्ट 1 वर्षाचा तुमचा एक्सपिरियन्स पाहिजे. असे खूप सारे जॉब्स असतात जे फ्रेशरला सुद्धा असतात. हे बघा, UI UX डेव्हलपर हा पण आहे. UI डेव्हलपर, फ्रंट एंड डेव्हलपर, खूप सारे जॉब्स आहेत. तुम्ही जर सर्च केले, हे बघा. ओके. सो जॉबची कमी नाहीये. त्यासाठी तुम्हाला काय शिकावं लागणार आहे? या टेक्नॉलॉजीज. देन ओनली यू कॅन अप्लाय फॉर द पोझिशन UI डेव्हलपर, फ्रंट एंड डेव्हलपर. ओके. जर तुम्हाला बॅकएंड मध्ये इंटरेस्ट आला, सर बॅकएंड मला लईच आवडायला लागले, तर तुम्ही ऍज अ जावा डेव्हलपर म्हणून अप्लाय करू शकता. और ऍज अ सॉफ्टवेअर डेव्हलपर, सॉफ्टवेअर इंजिनियर, हे सगळं सेमच असतं बरं का. हे फक्त पोझिशन दिलेले असतं. सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणजे जावा डेव्हलपर, जावा डेव्हलपर म्हणजे सॉफ्टवेअर इंजिनियर. हे फक्त नाव आहेत. किंवा याला कधी कधी म्हटलं जातं बॅकएंड डेव्हलपर, स्प्रिंग बूट डेव्हलपर. हे तुम्ही बघितलं असेल कुठं ना कुठं. जर असं काही दिसलं तर म्हणायचं हे सगळं बॅकएंडचा जॉब आहे. आपल्याला काय आलं पाहिजे? कोर जावा, ऍडव्हान्स जावा, स्प्रिंग बूट. हे तुम्हाला जमलं की तुम्ही या 5 पोझिशनला अप्लाय करू शकता. आणि याचे जॉब्स बघायचे तुम्हाला, सगळ्यात जास्त हाय पेइंग जॉब्स हेच आहेत, बॅकएंड.
कारण मी परत सांगतो, फ्रंट एंड पेक्षा बॅक एंड कसं आहे, थोडंसं अवघड आहे, राईट. हे बघा, जावा डेव्हलपर, जावा डेव्हलपर, जावा डेव्हलपर, जावा डेव्हलपर, तुम्ही फक्त बघत चला. लॉट्स ऑफ जॉब्स आहेत जे बॅक एंड डेव्हलपर म्हणतात, आहे की नाही? काही बॅक एंड डेव्हलपर, काही जावा बॅक एंड इंजिनियर, जावा डेव्हलपर. नेक्स्ट, आणखीन खूप सारे जॉब्स आहेत. ओके, तुम्हाला पर्टिक्युलर पुण्यामधले पाहिजे असेल, यू कॅन सर्च द लोकेशन ॲज वेल. एनी जॉब इन पुणे, पुणे महाराष्ट्र. जावा डेव्हलपर, जावा डेव्हलपर डेट सुद्धा बघू शकता तुम्ही. म्हणलं बा मागच्या महिन्यातले दाखव, लय जुने नको मला. ओके, ते सुद्धा भेटतील का 5 दिवसाआधी, 1 दिवसाआधी. हे बघा, जावा. आता काय बघा, जावा फुल स्टॅक डेव्हलपर. आता हे काय असते मी तुम्हाला सांगतो. आता लेट सपोज तुम्हाला बॅक एंड आलं, तुम्ही हे अप्लाय केलं, सर मला डेटाबेस मध्ये रुची निर्माण झाली. तुम्ही एसक्यूएल डेव्हलपर म्हणून जॉबला अप्लाय करू शकता. कोणता? एसक्यूएल डेव्हलपर. याचे पण खूप सारे जॉब्स आहेत. पण एक सांगू, आता तुम्हाला फ्रंट एंड पण आलं, बॅक एंड पण आलं आणि डेटाबेस पण आलं, देन यू कॅन अप्लाय फॉर द जॉब ॲज अ जावा फुल स्टॅक डेव्हलपर. कशाला अप्लाय करू शकता? जावा फुल स्टॅक डेव्हलपर. असा डेव्हलपर ज्याला मित्रांनो फ्रंट एंड येतंय, बॅक एंड येतंय, डेटाबेस सगळंच येतंय. सगळंच येतंय. त्याला ऑलराऊंडर म्हणतात आपल्या भाषेत, बरोबर की नाही? काय म्हणतात रे? ऑलराऊंडरच म्हणतात की, राईट. एखाद्या मुलीला जर सगळा स्वयंपाक येत असेल तर काय म्हणतात? सुगरण म्हणतात की नाही? ते सुगरण म्हणतात की नाही? कोण कोण आहे सुगरण? सर आम्ही स्विगी झोमॅटो करतो, आम्ही नाही सुगरण, असं आहे का? भूक लागली लगेच स्विगी, लगेच पिझ्झा. जर तुम्हाला फ्रंट एंड येत असेल, तुम्हाला बॅक एंड येत असेल आणि तुम्हाला डेटा बेस पण येत असेल, तिन्ही ज्याला येतं त्याला म्हणतात फुल स्टॅक डेव्हलपर. फुल स्टॅकचा मिनिंगच आहे तिन्ही सगळ्या गोष्टी येणं. तुम्हाला जर सांगितलं, का रे फ्रंट एंड बनवू शकतो का? युअर आन्सर शुड बी येस. का रे बॅक एंड वर काम करशील का? येस. डेटाबेस वर करशील का? येस. सगळीकडे येस असेल, हा जॉब तुम्हाला भेटेल. आणि पॅकेज जर मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो, ऍज अ यूआय डेव्हलपर यू विल अर्न 2 to 3 lakhs पर एनम ऍज अ फ्रेशर. 2 ते 3 लाख वर्षासाठी, पर एनम म्हणजे वर्षासाठी. एसक्यूएल डेव्हलपर सेम, बॅक एंड डेव्हलपर सेम. पण जर तुम्ही फुल स्टॅक जावा डेव्हलपर म्हणून जर अप्लाय केलं, यू विल अर्न समथिंग कॉल्ड 5 to 8 LP. 5 ते 8 लाखाचं पॅकेज भेटू शकतं जर तुम्ही फुल स्टॅक जावा डेव्हलपर बनलात. मग सांगा मला काय बनायचं तुम्हाला? फक्त फ्रंट एंड डेव्हलपर बनायचंय का बॅक एंड बनायचंय का डेटाबेस? आणि सगळ्यात जास्त स्कोप कशाला असेल? सिम्पल आहे, का हो? असा डेव्हलपर त्याला सगळंच येतंय. तुम्ही म्हणले सर मला फ्रंट एंड फक्त येतंय. एखादा दुसरा आला, तुम्हाला फ्रंट एंड पण बॅक एंड पण डेटाबेस सगळंच येतंय. स्कोप कुणाला असेल, तुम्हाला का त्याला? त्याला असणार आहे, राईट. बिकॉज ही नोज एव्हरीथिंग. फ्रंट एंड, बॅक एंड, डेटाबेस, राईट. फुल स्टॅक जावा डेव्हलपर. सो त्याच्यासाठी आपल्याला सगळ्या टेक्नॉलॉजीवर फोकस करायचा आहे. सगळ्यात जास्त बॅकएंड वर करायचं, देन फ्रंट एंड, देन डेटाबेस. ओके. पण सगळं शिकायचं, व्यवस्थित शिकायचं. क्लिअर आहे सगळ्यांना? फुल स्टॅक जावा डेव्हलपमेंट म्हणजे काय कळालं? द डेव्हलपर हु डेव्हलप द फ्रंट एंड, बॅक एंड, डेटाबेस. द डेव्हलपर हुज नोज front end technologies like HTML, CSS, JavaScript, Bootstrap, Angular, React. The developer who knows the backend technologies like Core Java, Advanced Java, Spring Boot, and the developer who knows SQL and MySQL is called full stack developer or full stack Java developer. ठीक आहे? ओके. आता काय जाणार क्वेश्चन असेल, सर जावा मध्येच का फुल स्टॅक डेव्हलपमेंट करावी? आम्ही पायथन शिकलं तर काय होईल? किंवा आम्ही .NET आहे, सी हॅश आहे, कॉटलिन, खूप सारे लँग्वेजेस आहेत. पण जावाच का? याचा आन्सर मी तुम्हाला सांगतो. वाय? वाय जावा फुल स्टॅक डेव्हलप? फुल स्टॅक डेव्हलपमेंट जावा मध्येच का करायचे याचं कारण सांगतो. हे कारण ऐकून तुम्ही म्हणाल मला जावाच करायचे आता. काय करायचे? जावा. रिझन आहे का? जावा मार्केटमध्ये आली. जावा प्रोग्रामिंग लँग्वेज डेव्हलप्ड बाय जेम्स गोस्लिंग. या माणसाने याला डेव्हलप केलं.
हा माणूसच आहे बरं का, नाहीतर काय असं देवबिव नाहीये, एलियन वगैरे नाहीये. इट्स अ ह्युमन डेव्हलप बाय जेम्स गोसलिंग इन द इयर 1995. 1995 ला याला डेव्हलप करण्यात आलं. आणि पायथनचा जर विचार केला करून, पायथन कधी आलाय मार्केटमध्ये माहितीये? 1991. पण ऍज कम्पेअर टू पायथन 4 वर्षांनी उशिरा आलेली प्रोग्रामिंग लँग्वेज मार्केटमध्ये धुरळा निर्माण केला याने. कोणी? जावाने. पायथनचा आता बोलबाला चालू झाला एआय मुळे. पण जावा ज्यावेळेस डेव्हलप करण्यात आली 1995 मध्ये, मित्रांनो जावाचं पहिलं व्हर्जन मार्केटमध्ये आलं, फर्स्ट व्हर्जन. प्रोग्रामिंग लँग्वेजचे व्हर्जन्स असतात. ओके. 1996 ला पहिलं व्हर्जन आलं. आज 2025 आहे. जावाचं व्हर्जन 25 मार्केटमध्ये लॉन्च झाले. 25 व्हर्जन जावाचे आले. पण असं काय सर जावामध्ये की आम्ही जावा शिकावं? त्याचं रिझन आहे, ज्यावेळेस जावा डेव्हलप करण्यात आलं तेव्हापासून जावाला लोक पसंत करत होते. का हो? कारण जावामध्ये जी डेव्हलपमेंट आहे ती मोठ्या मोठ्या कंपनीकडून सगळ्यात स्टार्टिंगला करण्यात आली. मग त्यात विप्रो असेल, मोठ्या कंपनीज इन्फोसिस असेल, एमएनसी कंपन्या, ॲसेंचर असेल, या सगळ्या कंपनीनी त्यांची प्रायमरी लँग्वेज म्हणून कोणती यूज केली? जावा. प्रायमरी लँग्वेज. कधी? 1995-2000चा काळ सांगतोय. तुम्ही मला सर तुम्ही कुठे जन्मले होते तेव्हा? बट मी जन्मलो नव्हतो. मी 2000 मध्ये जन्मलो. पण रिसर्च केला, इन्फॉर्मेशन काढली. ओके. जे जुने डेव्हलपर होते, जुने डेव्हलपर म्हणजे कोणते? की बाबा जे 2010 पासून वर्किंग आहेत, राईट? त्यांचे मला कॉल्स वगैरे येतात, की बाबा चांगलं काम करतोय मराठी पोरांसाठी, असे तसे. मग त्यावेळेस त्यांच्यासोबत ज्यावेळेस मी बोललो, त्यावेळेस त्यांच्याकडून मी इन्फॉर्मेशन काढली. जावाचं बॅकग्राऊंड काय आहे? जावाला स्कोप कधीपासून होता? आणि जावाला इन फ्युचर स्कोप कसा असेल? ओके. मी इंडस्ट्रीमध्ये 4 वर्ष झालं आहे. ओके. आयटी इंडस्ट्रीमध्ये. पण जे 2010 पासून वर्किंग आहेत त्यांना 15-20 वर्षाचा अनुभव आहे. बरोबर आहे? त्यांचा अनुभव आपल्याला खूप महत्वाचा असतो. कारण बघा, एक्सपिरियन्स वाले जे लोक असतात ना, त्यांच्याकडून शिकायला खूप भेटतं. बरोबर आहे? एखादा फ्रेशर असेल, नवीन असेल, त्याला जर म्हणले मला काहीतरी सांग, ती म्हणेल मलाच माहित नाही तुला काय सांगू. बरोबर की नाही? त्याला काहीच माहिती नसतं. कसं असतं काम, काय असतं, नथिंग. पण ज्यांनी ऍक्च्युली काम केलंय कंपनीमध्ये, ज्यांनी ऍक्च्युली डेव्हलपमेंट केले, त्यांना खूप साऱ्या गोष्टी माहीत असतात. आणि एक्सपिरियन्सने माणूस शिकत जातो. बरोबर की नाही? तर लाईफचे एक्सपिरियन्स सुद्धा तुम्हाला माहीतच असतील. डेव्हलपमेंटच्या एक्सपिरियन्सने सुद्धा शिकता येतं. लाईफचे एक्सपिरियन्स सुद्धा खूप सारं शिकवतात. जग कसं आहे, ओळखायला शिकवतात. लोक कसे आहेत, आपलं कोण, परकं कोण, शिकवतात की नाही? एक्सपिरियन्स शिकवतो माणसाला. एकदा का एक्सपिरियन्स आला, आपण काय म्हणतो? परत नाही रे बाबा ती चूक करायची का? एक्सपिरियन्स आलाय ना आता. मग कुठलीही चूक असू द्या, कोणासोबतची मैत्री असू द्या, काही असू द्या, येतो की नाही एक्सपिरियन्स? एक्सपिरियन्स आला की आपण परत त्या गोष्टीविषयी सावध राहतो. तसंच डेव्हलपमेंटमध्ये जर एक्सपिरियन्स असेल तर मित्रांनो, माझा जो मित्र आहे ना, त्याला 2च वर्षाचा एक्सपिरियन्स. पण ही इज अर्निंग 70 LPA पर इयर. म्हणजे जेव्हा आमचा पॉडकास्ट पण आला होता युट्यूबला. 17 लाखाचं पॅकेज आहे त्याला. किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे? फक्त 2 वर्षाचा एक्सपिरियन्स ऍज अ फुल स्टॅक जावा डेव्हलपर. त्याचं रिझन आहे नॉलेज. त्यानं आज 10 वर्षाचा एक्सपिरियन्स डेव्हलपर एवढं नॉलेज घेतलंय. ज्याला 10 वर्षाचा एक्सपिरियन्स असतो ना, तेवढं नॉलेज. भाऊ म्हणजे उठतच नव्हता. एकदा बसला कोडिंग करायला, 5-5 तास उठत नव्हता. माझ्यासमोरच करायचं. त्याचं इंग्लिश काहीच नाही. इंग्लिश एवढं वीक की नाही. तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला तरी तुम्हाला कळेल. एवढं इंग्लिश वीक. जे इंग्लिशला घाबरतं, सर आयटी मध्ये इंग्लिश लय चांगलं पाहिजे, काही नाही. जर तुमच्याकडे नॉलेज असेल, तुमचं इंग्लिश असं झाकलं जातं. झाकलं जातं म्हणजे स्किप केलं जातं. ठीक आहे ना, होईल इम्प्रूव्ह, त्यात काय. पण नॉलेज बीट्स एव्हरीथिंग हे लक्षात ठेवा. त्यामुळे फोकस ऑन नॉलेज. इंग्लिश काय होईल की इम्प्रूव्ह होय. आणि इंग्लिश लय लागत नाही. त्याने इंग्लिश थोडंच इम्प्रूव्ह केलं फक्त इंटरव्ह्यू पुरतं. आन्सर देता आले पाहिजे. लय भारी पाहिजे का इंग्लिश? फॉरेनर सारखं हॅलो हाय नाही. नॉर्मल जरी असेल तरी काम होतंय. कामापुरतं पाहिजे हे लक्षात घ्या. पण नॉलेज मात्र कामापुरतं नाही. नॉलेज तुमचं स्ट्रॉंगच पाहिजे. देन ओन्ली यू कॅन सर्व्हाइव्ह. देन ओन्ली तुमचं पॅकेज वाढेल.
असे पण डेव्हलपर आहेत ज्यांना 2 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, पण त्यांचं पॅकेज 3 लाखावरच थांबलंय. मला कालच कॉल आला होता एक जणाचा. मला सर इन्फोसिस मध्ये काम करतोय, 4 वर्ष झालं काम करतोय बरं का तो, 4 वर्ष झालं. मी का सांगतो या गोष्टी? आणि मी म्हणलं पॅकेज किती आहे तुझं? तर म्हणला सर माझं 4.4 पॅकेज आहे. 4.4 लाखावर तो काम करतोय, 4 वर्ष झालं. मी म्हणलं अरे स्विच का केलं नाही? तर म्हणला सर मला वाटलं भारी पॅकेज आहे माझं. पण जेव्हा मी मार्केटमध्ये बघितलं की बाबा 4 वर्षाच्या एक्सपिरियन्सला ऍटलीस्ट 10 ते 12 पर्यंत तरी पॅकेज पाहिजे, त्यावेळेस माझे डोळे उघडले सर आता मला वाटेल स्विच करावं. मी म्हणलं स्विच न करण्याचं कारण हेच आहे का? तर पुन्हा म्हणलं सर नॉलेज पण आहे, थोडंसं नॉलेज पण कमी आहे. म्हणजे नॉलेज खूप महत्वाचं लक्षात घ्या. आता एक्सपिरियन्स तर सेमच आहे, पण पॅकेज का जास्त आहे? बिकॉज ऑफ नॉलेज. एक्स्ट्रा गोष्टी त्याला माहित आहेत. एक्स्ट्रा टेक्नॉलॉजी तो शिकलाय. ऍडव्हान्स मध्ये टेक्नॉलॉजी शिकला. दॅट्स वाय 2 वर्षात 17 लाख आणि 2 वर्षात 3 लाख का? तो तिथंच आहे. बेच करतोय. बेदोनी 4 करतच नाही. मग लिमिटेड राहून चालेल का? बी अनलिमिटेड. लिमिटेड नाही राहायचं, अनलिमिटेड राहायचं. कशामध्ये? नॉलेज घेत असतात. जेवढं येतं येऊ द्या ना. का डोकं वगैरे असं एकदम भस्म वगैरे होणार आहे का? काय होणार आहे का? नॉलेज घेतल्याने वाढत जातं का कमी होतं? वाढत जाईल ना. त्यामुळे नॉलेज घेत असताना अनलिमिटेड राहायचं. कधी म्हणायचं नाही, नाही, बास, 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 बास. जेवण करताना म्हणा बास. आहे सर, जेवण करताना आम्ही कुठं बास म्हणतो? येऊ द्या, येऊ द्या. कुठं अनलिमिटेड राहायचं, कुठं लिमिटेड राहायचं हे कळलं. अनलिमिटेड राहा ना इथे. पूर्ण प्रेमामध्ये होतात अनलिमिटेड. अनलिमिटेड प्रेम झालंय. ठीक आहे, मला त्याच्याविषयी नाही बोलायचं, बट जस्ट सांगतोय तुम्हाला. नॉलेज विषयी मित्रांनो अनलिमिटेड राहा. जेवढं घेत राहाल, तेवढं तुमच्यासाठी फायद्याचं आहे. ओके? फाईन. तर जावा, विप्रो, इन्फोसिस, असेंचरनी स्टार्टिंगला जावा चूज केली. इव्हन मोठ्या-मोठ्या कंपन्या. YouTube माहिती आहे तुम्हाला? YouTubeचा जो बॅकएंड आहे, 80% बॅकएंड जावाने बनवलाय. 80% बॅकएंड. तुम्हाला जर माझ्यावर विश्वास होत नसेल, तर तुम्ही सर्च करा Googleला. विच प्रोग्रामिंग लँग्वेज इज यूज्ड टू डेव्हलप YouTube बॅकएंड असं सर्च करा घरी गेल्यावर. मला उद्या आल्यावर सांगा. Netflix माहित आहे? Netflixचा बॅकएंड सुद्धा जावामध्येच बनलाय. तुम्हाला उबर माहित आहे? बुक करतात बघा, राईट? बॅकएंड जावामध्येच बनतंय. पुण्यामध्ये एक ऍप्लिकेशन आहे आपली PMPL माहित आहे? तिकीट बुक करायला वगैरे आपण यूज करतो. लोकेशन बघायला. बॅकएंड जावामध्येच बनलं. फ्रंट एंड दुसरीकडे असेल, पण बॅकएंड SBI माहित आहे? SBI चे ऍप्लिकेशन आहेत बघा. योनो ऍप्लिकेशन आहे. SBI ऑनलाईन एक ऍप्लिकेशन आहे. जावामध्येच बनलंय. असे हजारो एक्झाम्पल आहेत. एक गेम माहित आहे तुम्हाला? ते फेमस गेम लहान मुलं खेळतात. काय नाव त्याचं? माइनक्राफ्ट. पूर्ण जावामध्ये बनले. माइनक्राफ्ट गेम पूर्ण जावामध्ये. सर पबजी कशात बनली होती हो? फ्री फायर. त्या गोष्टी C++ मध्ये बनल्या. पबजी झालं, फ्री फायर झालं. ओके. त्यामुळं जावा मित्रांनो, हे दिसतंय हे किती मोठे ऍप्लिकेशन आहेत. हे बंद वगैरे झाले का हो? नाही, चालूच आहेत. यांच्यासाठी कशाचा यूज करण्यात आला? जावाचा यूज करण्यात आला. आणखीन एक सांगू, बँकिंग सेक्टरमध्ये सगळ्यात जास्त यूज होणारे लँग्वेज जावा आहे. बँकिंग सेक्टर, जिथं सिक्युरिटी खूप महत्वाची असते. ज्या गोष्टी मी सांगतोय एकदा तुम्ही सर्च करून बघायच्या घरी गेल्यावर. घरी गेल्यावर सगळं करायचं. ओके, मी जे सांगतोय ते खरंच मास्तर सांगतंय का उगं काही फेकायला आहे. पण मी काही फेकणार पण नाही. मी माळकरी आहे, महाराज आहे. कीर्तन-बिर्तन करतो मी. मी असं खोटं का सांगेल होय? तरी पण एकदा वाटलं तुम्हाला, की हो खरंच सरनी सांगितलंय, खरंच आहे का? एकदा सर्च करायचं. आणि प्रत्येकाने या गोष्टी केल्या पाहिजे. बरोबर आहे? ॲज अ टॅलेंटेड स्टुडंट म्हणून. येस. ठीक आहे. बँकिंग ॲप्लिकेशनमध्ये सिक्युरिटी महत्वाची असते. असते की नाही? नाहीतर कुणी कुणाला पैसे पाठवले असते. बँकेमध्ये ₹1000 लाडक्या बहिणीचे वाढवले असते. 1000चे सर लाख झिरो वाढवून टाकू ना. करता येते का असं? नाही येत. का हो? सिक्युरिटी आहे. तुमचं बँक अकाउंट कोणी दुसरं ॲक्सेस करू शकत नाही. सिक्युरिटी आहे.
मग बँकिंग ऍप्लिकेशन मध्ये सगळ्यात जास्त यूज होणारी प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे जावा. पुढे चालून काय बँकिंग ऍप्लिकेशन बनणार नाहीत का? खूप सारे बँकिंग ऍप्लिकेशन येणार, जसं की पेटीएम आहे, फोन पे आहे, गुगल पे आहे, राईट. तिथं जावाचा यूज खूप मोठ्या प्रमाणात झालाय. एंटरप्राइज ऍप्लिकेशन मध्ये सुद्धा जावाचा खूप मोठा यूज झालाय. मग याच्यामध्ये अमेझॉन असेल, फ्लिपकार्ट असेल, हे मोठे तुमच्या ओळखीचे सांगितले मी. पण असे छोटे मोठे ऍप्लिकेशन खूप सारे आहेत मित्रांनो, जे नॉर्मल नॉर्मल तुम्ही म्हणता ना, लाईक लोकलचे बिझनेस असतात बघा. तर पुण्यामध्ये लेट सपोज पुण्यात हडपसरमध्ये जर शॉपिंग ऍप्लिकेशन बनवायचं असेल हडपसरच्या लोकांसाठी, तर तसे पण बनवणारे ऍप्लिकेशन खूप आहेत. आणि तिथं मात्र प्रायोरिटी जावाला दिली जाते. जावामध्ये बनवा, चांगलं बनेल. कारण जावा इज अ स्ट्रॉंग प्रोग्रामिंग लँग्वेज फॉर द एंटरप्राइज लेवल ऍप्लिकेशन. ओके. त्यामुळे जावाचं नाव मार्केटमध्ये होतं, आहे, राहणार आहे. ओके. जावा वॉज देअर, जावा इज देअर, आणि जावा विल देअर. येते लक्षात सगळ्यांना? जावा होता, आहे, आणि राहणार आहे. कुणी किती म्हणलं एआय आला म्हणून जावाचा अंत झाला, भाऊ, आपला अंत निश्चित आहे, जावाचा नाही. बरोबर आहे. आपला अंत निश्चित आहे, जो जन्माला आला तो मरणारच आहे. बरोबर. काल दत्त जयंती होती, बरोबर. काल दत्त जयंतीला मी सकाळी गुरुचरित्र नाही का, त्याचे 5 अध्याय वाचले. आमच्या वहिनीने ते गुरुचरित्र पारायण ठेवलं होतं कालच. त्यांनी पहाटे 3 वाजता उठून त्यांनी 20 वाचले होते. मी बसलो 21व्या अध्यायाला 7-8 वाजता. त्या अध्यायामध्ये जे होतं ते वाचून माइंड माझं हँग झालं. म्हणजे खूप साऱ्या अशा गोष्टी होत्या त्यात, तिथून मी शिकलो. गुरुचरित्र काही जणांनी वाचलं असेल, माइट बी, काही जणांनी नसेल वाचलं. वाचत चला अशा गोष्टी ज्या येस की सर, वाचलंय. वाचलंय ना. हा. खूप चांगली गोष्ट आहे. कालच्या दिवशी गुरुचरित्र पारायण जो वाचेल त्याच्या सगळ्या इच्छा स्वामी पूर्ण करतात. हे माहित आहे तुम्हाला? सर काहीतरी सांगता काहीतरी जादूटोणा. अंधश्रद्धेवर आमचा मुळीच विश्वास नाही मित्रांनो. इट इज नॉट अंधश्रद्धा, इट इज श्रद्धा. पोरगी नाही बरं का, श्रद्धा, विश्वास. पूर्वमध्ये श्रद्धा कुठली आहे? श्रद्धा विश्वास आहे, कारण लोकांना याची अनुभूती आली, प्रचिती आली. लोकांनी करून बघितलं, लोकांना भेटलंय तसं आउटपुट. एखाद्याने जर एखादा नवस केला असेल किंवा एखादा शब्द मागितला असेल, तर ते पूर्ण झालंय. लोक एवढी वेळी उगीच नाही झाली स्वामींसाठी, कारण त्यांचाच जप आहे कोणता? अशक्य ही शक्य करतील स्वामी. एखादी गोष्ट अशक्य वाटत असेल, अरे आता होणारच नाही, ती सुद्धा शक्य होते फक्त स्वामीमुळे. सर आम्ही जावा शिकायलोत का भजन कीर्तन ऐकायलोत, असा फील तुम्हाला येऊ शकतो. ओके. त्यामुळं आपल्या बॅचमध्ये थोडंसं ते पण तुम्हाला ऐकायला भेटेल, बिकॉज आय एम बिलॉंगिंग फ्रॉम दॅट फॅमिली, जिथे कीर्तन भजनाचा एक आपण म्हणतो ना वारसा होता. इव्हन आहे सुद्धा. आता असं नाही की झालं सर, होतं म्हणजे तुमचे आई-वडील करत होते, तुम्ही नाही का? आम्ही पण करतो. ओके. इव्हन कालच माझं कीर्तन पण होतं दत्त जयंती. त्याच्यात पण मी हे सांगितलं, खूप विश्वास आहे लोकांचा स्वामीवरती. ओके. त्याच्यामुळं काल अल्मोस्ट तुम्हाला सांगू का, एक 500 तरी लोक होते कीर्तनाला. जेवण करायला 3000 होते. कीर्तनाला कमी होते. जेवण करायला अशी रांग बसली होती पूर्ण. असू द्या. असायचं होय. प्रत्येकाला थोडी आवडत असतं. हां, ऐका. तर जावा मित्रांनो मार्केटमध्ये होती, आहे आणि राहणार आहे. ठीक आहे. 1995 ला डेव्हलप झालेली जावा आतापर्यंत खूप सारे ॲप्लिकेशन्स याच्यामध्ये बनले आणि इव्हन चालू सुद्धा आहेत. ह्या मोठ्या कंपनी आहेत ना मित्रांनो. इथं जावाचे ॲप्लिकेशन बनलेले आहे, त्याच्यामध्ये अपडेशनचं काम रेग्युलरली होतं. अपडेशन म्हणजे त्याच्यामध्ये नवीन चेंजेस आणणं जुन्या ॲप्लिकेशनमध्ये. त्याच्यासाठी त्यांना रिक्वायरमेंट असते. वी वॉन्ट जावा डेव्हलपर. वी हायर जावा डेव्हलपर. कारण जुने जे ॲप्लिकेशन बनले होते 2010-15 ला, त्याच्यात चेंज करतात ते दररोज. मग त्यासाठी त्यांना डेव्हलपरची रिक्वायरमेंट असते. त्यामुळे याचे जॉब्स खूप मोठ्या प्रमाणात आहेत. इव्हन आपल्या कंपनीमध्ये, वेरासिटीमध्ये
वेरासिटी मध्ये मित्रांनो एक ऍप्लिकेशन चालू आहे व्हेरिटी नावाचं. ते 2005 पासून चालू आहे. जावा मध्ये चालू आहे बरं का, 2005 पासून. आज सुद्धा त्याच्यामध्ये अपडेशन चालू आहेत आणि त्याला डेव्हलपर लागतात. 2005 ला डेव्हलप केलं होतं. आता सुद्धा चालू आहे. म्हणजे एखादं ऍप्लिकेशन डेव्हलप केलं असं वाटत असेल तुम्हाला, आता Amazon डेव्हलप केलं, Amazon मध्ये काहीच करत नसतील. Amazonची स्वतःची कंपनी आहे आणि स्वतःचे डेव्हलपर आहेत. दररोज या ऍप्लिकेशन मध्ये चेंज होतात. काहीतरी नवीन प्रोडक्ट ऍड होतील, काहीतरी अपडेट होत असेल. तुम्ही बघताय. तुम्हाला होम पेज वरती काहीतरी बॅनर येत असेल, राईट? तुम्ही आता कसं काय झालं? जादू नाही झाली. डेव्हलपर आहे त्याच्या बॅकएंडला. आणि फक्त Amazonच डेव्हलप करत नाही. Amazon वरती सुद्धा वर्क होतं. असे खूप सारे ई कॉमर्स प्लॅटफॉर्म ते बनवत असतात. ओके. त्याच्यामुळं जावा मित्रांनो शिकणं 2025 मध्ये वर्थ इट आहे का? तर आन्सर आहे येस. इट्स वर्थ इट. वर्थ इट म्हणजे फायद्याचं. हे मी माझ्या एक्सपिरियन्स नुसार 15 वर्षाच्या डेव्हलपरच्या एक्सपिरियन्स नुसार हे सांगतोय. ठीक आहे. आणि तुम्ही जी चूज केली प्रोग्राम लँग्वेज जावा, ही नक्कीच तुम्हाला इन फ्युचर उपाशी नाही ठेवणार. येते लक्षात सगळ्यांना. ओके. ही विल अर्न लॉट्स ऑफ मनी बाय लर्निंग जावा. खूप पैसा तुम्ही कमवू शकता जावाला शिकून. फक्त मित्रांनो चांगलं शिकलं पाहिजे बरं का. कारण जावा शिकणारे कमी नाही आहेत, खूप आहेत. पण पोरं शिकताना व्यवस्थित शिकत नाहीत. शिकायचं म्हणून शिकतात. शिकायचं म्हणून अजिबात शिकायचं नाहीये. शिकायचं याच्यासाठी, कारण इन फ्युचरमध्ये आपल्याला याचा यूज खूप होणार आहे. तुम्ही रिअल एक्झाम्पल बघा ना. प्रोग्रामिंग का शिकतोय? मी एका जणाला विचारलं पण होतं. मी तुम्हाला पण आन्सर करतोय. व्हाय यू आर लर्निंग प्रोग्रामिंग? तुम्ही प्रोग्रामिंग का करताय? तुम्ही जावा शिकताय ना, का? काय असेल आन्सर? का शिकताय प्रोग्रामिंग? तुमचं काय आन्सर आहे? असंच दीदीनं पाठवलं, दीदी म्हणली कर. हा? अंजलीच ना? अंकिता, सॉरी. बरोबर आहे, हेच कारण का? भिवू नको, मी तुझ्या पाठीशी हो आहे. टू सॉल्व द रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम. करेक्ट. बाकीचे वाय यू आर लर्निंग प्रोग्रामिंग? का असंच उगं आपलं चला सर काय घरी बसून तरी करावं, मूड फ्रेश होत नव्हता म्हणून म्हणलं जरा काहीतरी नवीन शिकावं. पोरांना माहित आहे का ते तर बघू. हे बघा आदित्य आणि उदय म्हणतात प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. बाकी त्यांचं काय म्हणणं आहे? सर मिस्टर आयटी मध्ये आहेत, सो मला पण आयटी मध्ये जायचंय असं का? हा. जॉब साठी. ओके, व्हेरी गुड. आणखीन बाकीचे रे, सगळ्यांनी मला आन्सर द्यायचंय. तुम्ही का शिकताय प्रोग्रामिंग? जॉब टू अपग्रेड. व्हेरी गुड. एक आवड पण असते सर, त्याच्यासाठी पण शिकतो. करेक्ट, करेक्ट, व्हेरी गुड. येस येस, तुमचा आन्सर अप्रिशिएशन आहे. मी असं नाही म्हणत आहे. तुम्ही सांगा. आवड आहे, व्हेरी गुड. आणखीन? रिअल, ओके. रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे जॉबसाठी आणि करिअर बिल्ड करण्यासाठी, किंवा इंटरेस्ट पण आहे. करेक्ट. म्हणजे सगळ्यांचे आन्सर येऊ द्या, कळेल आपल्याला कोण कशासाठी शिकतोय. एक जण आन्सर दिलं होतं, तिनं धोका दिलाय सर. दाखवून देणार तिला मी हे शिकून. नाही, असू शकतो पर्पज. एक जणाचं होतं, नाही सर मम्मी पप्पांसाठी करायचंय मला. मला काय शिकतोय? मम्मी पप्पांसाठी शिकतोय. टू सॉल्व्ह द रिअल टाइम प्रॉब्लेम. करेक्ट. एक्स वाय झेड काही रिझन असतं बघा, प्रत्येकाचं रिझन वेगळं असतं, राईट? टू रिअल प्रॉब्लेम अँड गेट द जॉब. करेक्ट, करेक्ट, करेक्ट. हेच आन्सर मला एक्सपेक्टेड होतं सगळ्यांकडून. आणि ते आन्सर भेटलंय पण, ठीक आहे. दॅट इज समथिंग. गेटिंग जॉब इज व्हेरी गुड. पण ऐका बाकीचे, ठीक आहे. वाय वी आर लर्निंग प्रोग्रामिंग? टू सॉल्व्ह द रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम. इट्स ऍक्च्युअल आन्सर. ओके, तुम्ही सांगितलं ते पण बरोबर आहे बरं का, मी ते चुकीचं असं म्हणत नाही. पण जर 100% मला काय एक्सपेक्टेड होतं तर हे होतं, टू सॉल्व्ह द रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम्स. आता तुम्ही मला सर हे काय असतंय? रिअल वर्ल्ड म्हणजे खरी दुनिया, जिथं आपण राहतो, बरोबर आहे?
जिथं आपण राहतो त्याला आपण खरी दुनिया म्हणतो. आणि आपल्याला जे प्रॉब्लेम्स येतात मित्रांनो, ते प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करण्यासाठी प्रोग्रामिंग आपल्याला हेल्प करते. सर काय येतो आपल्याला प्रॉब्लेम? करा इमॅजिन काय प्रॉब्लेम येतो. मित्रांनो मला सांगा, इंस्टाग्राम ऍप्लिकेशन कोणाकडे नाही हो, असं आहे का कोण? असं सज्जन आहे का? काही एखादा सापडला 100 मधला. इंस्टाग्राम ऍप्लिकेशन आलं. इंस्टाग्राम मुळे काय प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला हे मी सांगायची गरज आहे का? तुम्हाला माहिती आहे तुमचे किती प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले, बरोबर की नाही? अच्छा, ओके. असू शकतो एखादं राजश्री आहे. पण इंस्टाग्राममुळे प्रॉब्लेम काय सॉल्व्ह झाले ते सांगतो मी, ऐका. आणि इंस्टाग्राम बनवण्यासाठी प्रोग्रामिंगचा यूज लागलाय. का असंच बनलंय? नाही. प्रोग्रामिंग मुळे ते बनलंय. इंस्टाग्राम मध्ये मित्रांनो, जर तुमचं इंस्टाग्राम अकाउंट असेल तर तुम्ही पैसे कमवू शकता. पैसे आले, प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. हे बरोबर की नाही? येते लक्षात सगळ्यांना? न्यू रील स्टार भेटले, करेक्ट. तुम्ही भेटला, अच्छा. वर्ल्ड बोटावर आले सर. करेक्ट करेक्ट, तुम्ही भेटला सर. येस, इंस्टाग्राम वरून खूप साऱ्या लोकांना मी भेटलो असेल. इव्हन आपला इंस्टाग्रामचा रीच 60 लाख आहे पर मंथ. एका महिन्याला 60 लाख लोकांपर्यंत आपण जातोय, म्हणजे मी जातोय. मग त्याच्यामध्ये मी तुम्हाला भेटलो असेल, बरोबर. काहीतरी चांगल्या गोष्टी तुम्हाला ऐकायला भेटल्या, अरे बरोबर की नाही? फायदे सांगतोय इंस्टाग्रामचे. आपला क्लास तर इंस्टावरच भेटलो हा. इंस्टा नसतं मी भेटलो असतो का? सिंपल आहे. माझ्यासारखा एवढा चांगला माणूस तुम्हाला भेटलाय, तुमचं नशीब. कशामुळे भेटला? इंस्टाग्राममुळे भेटला हो. मग तुम्ही इंस्टाग्रामचे किती आभार मानाय पाहिजे. इंस्टाग्राम बनलंय कसं? प्रोग्रामिंग मुळे मित्रांनो. प्रोग्रामिंग मुळे एवढं झालं बघा, मी तुम्हाला भेटलो. इंस्टाग्राम मुळे मित्रांनो, रील्स जे बनवतात ते पैसे सुद्धा कमवतात. इव्हन मी घेतो 30,000 रुपये एका रीलसाठी. एक रील मी पोस्ट करणार, 30,000 रुपये देतात लोक. केलेत प्रमोशन असे मी. एका रीलसाठी किती रुपये? 30,000. महिन्याची सुद्धा पगार नसते काही जणांची. तुम्ही जस्ट महिन्यामध्ये 3 प्रमोशन करा. हाऊ मेनी? 3 प्रमोशन. किती झाले हो? 90,000. हे कशामुळं? इंस्टाग्राममुळं. आता काही जण इथं असे पण असतील त्यांना माहित नसेल इंस्टाग्रामवरून पैसे येतात. येतात मित्रांनो. प्रमोशनचे पैसे येतात. यू कॅन स्टार्ट युअर इंस्टाग्राम जर्नी इफ यू आर इंटरेस्टेड टू लाईक मेकिंग द कॉन्टेंट. म्हणजे आवड असेल तर बरं का, उगा असं बळ नाही. मला बी 90,000 कमवायचे. आवड आहे का? नाही. मग कशाला उगाच? आवड नसेल तर नाही जायचं. आवड असेल तर करायचं. मग कुठली गोष्ट आयुष्यामध्ये आवडीशिवाय नाही करायची. होय, बरोबर की नाही? आवड असेल तर तुम्ही करू शकता. मला आवड होती, मी गेलो. आता Insta सोडा. YouTube. YouTube कसं बनलो? का जादू झाली का? प्रोग्रामिंगनेच बनलं. मी मगाच सांगितलं. जावाचा यूज करून YouTubeचा बॅकएंड बनलाय. सर YouTubeमुळे काय प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले? उगाच काहीतरी. झाले नाही का प्रॉब्लेम सॉल्व्ह? तुम्हाला कुठलाही डाऊट आला, तुम्ही कुठे जाता? YouTubeवरती लगेच सर्च करता. राइट? कोर जावा बाय आदी एंड जावा. करता की नाही सर्च? हाऊ टू गेट जॉब विदिन 30 डेज. लगेच व्हिडिओ येतात. हाऊ टू बिकम अ रिच विदिन 10 डेज. 10 दिवसात श्रीमंत कसं व्हायचं? लगेच व्हिडिओ येतात. हे येतात की नाही? एखाद्याचं ब्रेकअप झालं असेल, लगेच अरिजित सिंग सॉंग्स. हे करता की नाही सर्च? आता सर्च का करता माहितीये का? तुमचा प्रॉब्लेम आहे तो. तुम्हाला जॉब नाही हा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला तिला विसरायचंय हा प्रॉब्लेम आहे. बरोबर? म्हणून तुम्ही काय करता? सर्च करता. आणि त्याच्यामुळं तुम्हाला तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. हे होतो की नाही मला सांगा? मी एक्झाम्पल का देतोय? कारण तुम्हाला एक्झाम्पल रिलेट होणार आहेत. तुम्हाला असं वाटतं, "अरे सर माझ्याविषयीच बोलतायत." हे बरोबर की नाही? असं वाटतंय की नाही? YouTubeमुळे तुम्हाला आदी आणि जावा सारखा चॅनल भेटला. जो की फ्रीमध्ये शिकवत होता. पायथन फ्रीमध्ये शिकवतोय. येतं लक्षात? फक्त मीच नाही, असे हजारो क्रिएटर्स आहेत, जे तुम्हाला भेटले आणि तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले मित्रांनो. खूप साऱ्या पोरांना जॉब लागला आपला चॅनल बघून डायरेक्ट फक्त. मग त्यांना जॉब नव्हता, त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. काही जण मनोरंजनासाठी येतात. सर लय बोर वाटत होतं, तुमचा व्हिडिओ लावून बसतो.
काय झालं, मोटिवेशन भेटतं. एक जण तर मला, सर मला मोटिवेशन भेटतं, तुम्ही व्हिडिओ बंद करू नका फक्त. मोटिवेशन साठी लोक येतात. काही जण मला बघायला येतात. असे पण खूप सारे आहेत. त्यामुळे त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले, हे मला सांगायचे तुम्हाला. येते लक्षात. YouTube वरती तुम्हाला पिक्चर बघायचं असेल, पिक्चर बघू शकता. तुमचं मनोरंजन होतं. तुम्हाला कशाची माहिती हवी, माहिती भेटते. कशाची माहिती भेटते, बरोबर? आता हे सोडा, हे तुमच्या आणखीन जवळचं सांगतो. हे ऍप्लिकेशन कोणाला माहित नाही? स्विगी, झोमॅटो, परत म्हणलं तर ब्लिंकिट असेल, काही आहेत की नाहीत? या ऍप्लिकेशनमुळे झालं काय हो? हे बनले कसे हे? परत मी इथंच येतोय, प्रोग्रामिंग मुळे बनले. काय शिकायचे प्रोग्रामिंग? आपले स्वतःचेच प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय आपण. हे बघा, इंस्टाग्राममुळे आपलाच प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, युट्यूबमुळे आपलाच प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, याच्यामुळे आपलाच प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. ज्यांना स्वयंपाक येत नाही, त्यांच्यासाठी वरदान आहे ते ऍप्लिकेशन. आहेत की नाही? स्विगी, झोमॅटो, डायरेक्ट पिझ्झा ऑर्डर घरी. आहे की नाही मला सांगा? राईट? किंवा लेट सपोज तुम्ही उबर ऐकलं असेल, ओला ऐकलं असेल, रॅपिडो ऐकलं असेल. याने काय झालं? काय झालं म्हणजे सर, रात्री 1 वाजले होते. घरी जायला वाहनच नव्हतं. उबर बुक केलं. लगेच गाडी आली, घरी गेलो. पैसे गेले, पण घरी गेला की नाही? प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. बरोबर की नाही? Amazon, Flipkartमुळे काय झालं? हे काय जादू झाली काय? हे पण प्रोग्रामिंगमुळेच बनलेत. Amazon, Flipkartमुळे आपले किती प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. घरी बसून ऑर्डर करायची, डायरेक्ट घरी येतंय. काय बी येतंय मग. फ्रिज येतंय, कूलर येतंय, कपडे येतात, सगळंच येतंय. कुठं बाहेर शॉपिंगला जायची गरज आहे का? गरजच नाही ना. घरी बसून सगळं भेटायलंय. आता तर एवढं दुनिया पुढे गेली, एवढं प्रोग्रामिंगमुळे डेव्हलपमेंट झाली मित्रांनो. तुम्हाला जे माळवं, किराणा वगैरे लागतं का घरी, ते सुद्धा येते घरी. मग हे सोपं कशामुळे झालं हो मला सांगा ना? प्रोग्रामिंगमुळे झाले की नाही? आता ते घरी आणून देणारे ऍप्लिकेशन आहेत बघा, बिग बास्केट वगैरे आहेत. तुम्ही ऐकले असतील. सर आम्ही एवढे मोठे नाही हो हे मागवायला. काही जण यूज करत असेल, काही जण नाही करत असेल. तुम्ही एकदा सर्च करायचे विषय. बिग बास्केट वरती तुम्ही लगेच ऑर्डर करायची. बटाटे 1 किलो, टमाटे 1 किलो तुमच्या घरी येतंय. इव्हन किराणा सुद्धा तुमच्या घरी येतो. येतोय की नाही? हे बघा, खूप इम्पॉर्टंट एक्झाम्पल दिलंय ना. Zoom मीटिंगमुळे आपला क्लास चालू आहे. हे Zoom ॲप्लिकेशन मित्रांनो, प्रोग्रामिंगमुळेच बनलंय. एकदा सर्च करा Googleला. व्हिच प्रोग्रामिंग लँग्वेज इस यूज्ड टू डेव्हलप Zoom? कळेल तुम्हाला. म्हणजे कुठं ना कुठं आपल्याला आता मानावं लागेल, की बाबा प्रोग्रामिंगमुळे आपलंच सगळं सुखी होणार आहे. आपण सुखी होणार आहे. बरोबर की नाही? त्यामुळे प्रोग्रामिंग शिकायला काय हरकत आहे का हो? आपलेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असतील, का प्रोग्रामिंग शिकू नये? माझं तर म्हणणं आहे प्रत्येकाने शिकावी. पण आपली लाईफ सिंपल बनत चालली. आपल्याला जे कष्ट करावे लागत होते ते कमी झाले. आज सकाळीच एक प्रसंग घडला. लाइक मी आता म्हणजे मागच्या महिन्यामध्ये हे आणलं ना, काय त्याचं नाव? वॉशिंग मशीन आणलं आमच्या घरी. आई म्हणली, "बरं झालं बाबा आणलं ती." आयुष्य गेलं कपडे धुवून, धुवून, धुवून कंबर निघून गेली. बरं झालं एकदाशी तू ते वॉशिंग मशीन आणलं. मग आता मला सांगायचंय, ते वॉशिंग मशीन आलं कसं? एकतर Amazonवर मागवलं तिथून आलं. दुसरी गोष्ट वॉशिंग मशीन ऑटोमॅटिक कपडे धुतं मित्रांनो. असं आहे का त्यात प्रोग्रामिंग नाही यूज झाली? प्रोग्रामिंग यूज झाले. तुम्ही फक्त बटणं फिरवायची ती. ते ऑटोमॅटिक फिरतं, ऑटोमॅटिक बंद पण होतं, सगळंच होतं. इकडं टाकलं कपडे वळंब निघतात. तिथं सुद्धा प्रोग्रामिंगचा यूज आहे. ते ऑटोमॅटिकच काय बंद होतं? प्रोग्रामिंग सेट केल्याशिवाय ते बंद नाही होत. प्रोग्रामिंगमुळे हार्डवेअर बनवले गेले आणि ते हार्डवेअर त्याच्यामध्ये सेट केले, म्हणून ते चालतंय. येतंय लक्षात सगळ्यांना? त्यामुळे आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले हे मला तुम्हाला सांगायचंय आणि आपण प्रोग्रामिंग शिकतोय त्याच्यासाठीच. टू सॉल्व्ह द रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम किंवा तुम्ही म्हणू शकता टू सॉल्व्ह ओन प्रॉब्लेम, स्वतःचे प्रॉब्लेम्स. कंपनीमध्ये काय होतंय? सगळेजण प्रॉब्लेम सॉल्व्हच करतायत. तुम्हाला वाटतंय का? आता बघा कंपनीमध्ये प्रोजेक्ट येतो, क्लायंट घेऊन येतो प्रोजेक्ट. क्लायंट म्हणतो अशा-अशा रिक्वायरमेंट आहेत, असा-असा प्रोजेक्ट बनवायचा आहे. मग कंपनी काय करते? एम्प्लॉयी हायर करते.
ज्यांना प्रोग्रामिंग येते. ओके. जावा डेव्हलपर हायर करते. त्यांना प्रोजेक्ट देते. प्रोजेक्ट म्हणजे काय असतं? प्रोजेक्ट इज नथिंग बट एखादा प्रॉब्लेम असतो, त्याचं सोल्युशन आपल्याला द्यायचं असतं. इथे लक्षात घ्या. प्रोजेक्ट म्हणजे काय हो? प्रॉब्लेम. प्रॉब्लेमचं सोल्युशन देणं म्हणजे प्रोजेक्ट. मग कंपनीमध्ये असेच प्रोजेक्ट येतात. डेव्हलपरला दिलं जातं, डेव्हलपर परत प्रोग्रामिंग करतात आणि सोल्युशन देतात क्लायंटला. हे धर रे तुझा प्रोजेक्ट. क्लायंटला रिटर्न बॅक प्रोजेक्ट देणं म्हणजे सोल्युशन देणं. क्लायंट खुश, क्लायंट कंपनीला पैसे देणार, कंपनी एम्प्लॉयला पैसे देणार. हेच चालू आहे. हे कळतंय सगळ्यांना. त्यामुळं प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यावरती आपला भर पाहिजे मित्रांनो. पैसे ऑटोमॅटिक भेटतात. आता तुम्ही प्रोजेक्ट करणार म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार, बरोबर? आणि तुम्ही जर प्रोजेक्ट केला, प्रॉब्लेम सॉल्व्ह केले, तुम्हाला ऑटोमॅटिक कंपनी मंथली पगार देते. देते की नाही? फक्त तुमचा फोकस याच्यावरती पाहिजे. आजपासून सगळ्यांनी फोकस याच्यावर करा. तुम्हाला जीवनात कधीच पैशाची कमी पडणार नाही. मी फक्त पैशाची म्हणले बरं का. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल तुमच्याकडे पाहिजे. कधीच तुम्हाला पैसे कमी नाही पडणार. कधीच. काय बोलताय सर? कसं काय? करून बघा. प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. मग तुमचे असो, लोकांचे असो, कुणाचेही. कसं काय सर? बघा मी पैसे कमवायला पण शिकतोय बरं का. याचे एक्स्ट्रा पैसे नाही. जेवढी फीस आहे त्यामध्येच हे शिकवतोय मी. एक्स्ट्रा फीसमध्ये नाही बरं का. ह्याच्यातच शिकवतोय. त्यामुळे आपल्या बॅचचा बेनिफिट बघा ना. तुम्हाला पैसे कसे कमवायचे ते सुद्धा सांगतोय मी. ऐका. कारण सगळेजण एवढं पळतायत, याची टोपी त्याला, त्याची टोपी याला, हे कशासाठी चालू आहे हो? पैशासाठी तर चालू आहे. हे खरं आहे की नाही? का कोणी असं आहे सर? नाही, नाही, नाही सर. पैसा वगैरे मला अजिबात नकोय. मी उगा आपला असं चालू आहे. असं कोण आहे का हो? आहे का कोणी इथं? सर पैसे नको रे मला. पैशाने काय होतंय? असं कोणी आहे का? नो. कोणीच नाहीये. प्रत्येक जणाला पैसा पाहिजे. बरोबर आहे. 100% एक पण सापडणार नाही पैसे नको म्हणणार. काय सर सगळं पैशानंच होतंय म्हणल्यावर पैसे पाहिजेत ना. मग ते सांगतो मी. पैसे कमवायचे कसे आहे का? हे स्किल तुमच्यामध्ये डेव्हलप करा. लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला शिका. तुम्ही पैसे कमवणार. कसे माहिती आहे का? आता बघा ब्युटी पार्लरच्या ज्या लेडीज असतात, ते काय करतात हो? तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. एखादी मुलगी जर थोडंसं चेहऱ्यावरती काही असेल, तर ते नीट करून देतात. बरोबर आहे? मग मुलगी सुंदर दिसते. लग्न होतं. मग कळतं, अरे अच्छा! धोका झाला. ते पुढल्या गोष्टी होतात. पण मला काय सांगायचंय, प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला की नाही तिचा. ओके. एखादी सपोज आणखीन एक एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यामुळे कसा पैसा भेटला. Amazon, Flipkartने काय केलं, ज्यांना घरी बसून प्रॉडक्ट पाहिजे त्यांच्यासाठी ॲप्लिकेशन बनवलं. आता तिथून ते पैसा कमवतायत. Uber, Ola, Rapido सेम तेच केलं. ज्यांना वाटतंय प्रायव्हेट रिक्षा पाहिजे, प्रॉब्लेम सॉल्व्ह केला, पैसे भेटले. आदी आणि शेवाने काय केलं, YouTube बनवला, पैसा आला. आता YouTubeच्या माध्यमातून मी काय करतो? बोला, लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. ज्याला जावा येत नाही त्याला जावा सांगतो. ज्याला वाटतं आय-टीमध्ये जॉब करायचा त्याला मी सांगतो बाबा कसा करता येईल, काय करता येईल, कसं कम्युनिकेशन इम्प्रूव्ह करायचं, कसा इंटरव्ह्यू द्यायचा, पहिला इंटरव्ह्यू कसा असेल, सगळं सांगतो. YouTube काय करतो? मला पैसे देतो. कशाचे? प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. ब्युटी पार्लरच्या लेडीजला पैसे कशाचे भेटतात? प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. तुम्ही मला इथं पैसे काय द्यायला लागलेत? मी तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय. कोणते प्रॉब्लेम? जॉबच नाही सर. मी सॉल्व्ह करायला लागलोय की नाही? हे शिका भेटेल जॉब. म्हणून तुम्ही पैसे देताय मला, बरोबर की नाही? हे खरं आहे की नाही? फोकस तुमचा कशावरती पाहिजे? आजपासून पैशावर फोकस करायचा नाही. नाही मला 10,00,000चं पॅकेज पाहिजे. अरे प्रॉब्लेम सॉल्व्ह कर. तुला पैसे ठेवायला जागा पुरणार नाही. आणि त्यासाठी मित्रांनो पाहिजे नॉलेज. बघा आपण कुठून कुठे येतोय. प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी काय पाहिजे बोला? जर तुमच्याकडे नॉलेज असेल, मग कशाचंही असू द्या. आता ब्युटी पार्लरचं नॉलेज लागतं. बरोबर आहे? कशा प्रकारचे खड्डे भरायचे, काय-काय असतं ना त्याच्यामध्ये ते. अरे मला ते आत्ता माहिती झालं कारण ते आमच्या वहिनीने तो कोर्स काहीतरी लावलाय. आणि ते माझ्यावर अप्लाय करतात दररोज. त्याच्यामुळे ते मला माहिती झालं ते काय-काय असतं त्याच्यामध्ये. ते सांगतात ना, आज हे शिकवलं, उद्या हे शिकवलं, असं, असं, असं. नॉलेज पाहिजे. त्या गोष्टीचं नॉलेज भेटलं, कुठल्याही गोष्टीचं असू द्या नॉलेज. तुम्ही काय कराल? प्रॉब्लेम सॉल्व्ह कराल. आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला मित्रांनो, ऐ आला ना पैसा, कशाला बघताय?
होय, आला की नाही पैसा? तुम्हाला जे पाहिजे ना पैसा ऑटोमॅटिक भेटतो. फक्त याच्याकडे लक्ष द्या. आणि हे कमवण्यासाठी याच्याकडे लक्ष द्या. कशाचंही नॉलेज घ्या. कारण नॉलेज तुम्हाला पैसा कमवून देणार म्हणजे देणार. वाया जाणारच नाही. तुम्ही जे प्रोग्रामिंगचं नॉलेज घेताय, त्याच्यात तर पैसा अफाट आहे, अफाट आहे. कारण हे कुणालाही येत नाही. येते का हो? कुणीही नाही करू शकत प्रोग्रामिंग, अजिबात नाही. तुम्ही म्हणा 12वी झाले फक्त आणि करा प्रोग्रामिंग. इट्स नॉट पॉसिबल. डिग्री कंप्लीट करावी लागेल. थोडंसं बेसिक नॉलेज घ्यावं लागेल प्रोग्रामिंगचं. मग हळू सुरुवात होणार. बरोबर आहे? त्याच्यामुळे कुणालाही येत नाहीये. याचं नॉलेज घ्या, प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, पैसा भेटेल. ठीक आहे सगळ्यांना? कळालं पैसा कसा कमवायचा? सर जावा शिकतोय का पैसे कमवायला शिकतोय? दोन्ही पण शिकतोय लक्षात घ्या. ठीक आहे? त्याच्यामुळे हे कळालं प्रोग्रामिंग का करायची? प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. आजपासून कुणी जरी विचारलं हे सांगायचं, "बाबा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे, दॅट्स व्हाय आय एम लर्निंग प्रोग्रामिंग." इव्हन इंटरव्ह्यूवर तुम्हाला विचारेल, "का बाबा शिकला प्रोग्रामिंग?" किंवा असं विचारतात, "व्हाय यू आर अप्लायइंग फॉर धिस पोझिशन ॲज अ जावा डेव्हलपर?" का अप्लाय करतोय? मग तुम्ही तिथं सांगू शकता, "आय वॉन्ट टू सिक्युअर माय जॉब. आय वॉन्ट टू अर्न मनी." राइट? कसं अर्न करेल? मग त्यांना सांगा, "आय विल सॉल्व्ह द प्रॉब्लेम्स. आय विल सॉल्व्ह द प्रोजेक्ट्स. आय विल बिल्ड द प्रोजेक्ट्स इन युअर कंपनी. आय विल लाइक हेल्प टू हेल्प टू ग्रो अप युअर कंपनी." तुमची कंपनी कशाप्रकारे वाढेल, कशाप्रकारे प्रोजेक्ट सॉल्व्ह केले जातील, त्याच्याकडे मी लक्ष देईन. हे आन्सर तुमच्याकडून पाहिजे. मग ते ऑटोमॅटिक म्हणतात, "अरे भारी आहे, चल." ठीक आहे, कळालं सगळ्यांना? कधीच आन्सर द्यायचं नाही, "सर, मी प्रोग्रामिंग करतोय 10,00,000च्या पॅकेजसाठी, 15,00,000च्या पॅकेजसाठी." तुमचा आन्सर पाहिजे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. ठीक आहे? ओके. मग आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत बाय लर्निंग दी जावा. मग आता एक गोष्ट सर प्रोग्रामिंग असते काय? आपल्याला तर कळलं प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात, पण कसं काय होतात हे कळलं पाहिजे की नाही? तर लक्षात घ्या प्रोग्रामिंग म्हणजे काय एक्झॅक्टली? ते खूप बेसिक पासून जातोय. कारण आपल्या बॅचमध्ये असे पण काही जण आहेत ज्यांना काहीच येत नाहीये. म्हणजे लाइक खूप पूर्ण बेस पासून त्यांना आपण सांगण्याचा प्रयत्न करतोय. असे पण स्टुडंट्स आहेत. काही जण खूप म्हणजे आपण म्हणू शकतो ना, सर 10 वर्षाचा गॅप झाला, परत काहीच नाही झालं, असे पण आहेत. ओके. त्यामुळे प्रत्येकाला समजेल यासाठी आपण सांगतोय. सर, बघा प्रोग्राम हां, येस. सॉरी टू डिस्टर्ब यू सर. याच्यामध्ये AI चा यूज कसा होणार ते पण थोडं थोडं डेफिनिटली. आय विल कव्हर आयडिया दॅट. दिली तर क्लिअर होईल. येस. बघा आता ह्याच्यामध्ये एआयचा यूज कसा करायचा? कारण आता एआय मार्केटमध्ये पूर्ण ग्रो अप झाले, राइट? एआय मीन्स व्हॉट रे बाबा? आर्टिफिशियल इंटेलिजन्स. म्हणजे आपणच याला बनवलंय. पण हा खूप वेगळ्या प्रकार इंटेलिजन्स या शब्दाचा अर्थच आहे. आपणच याला बनवलं, पण हा खूप इंटेलिजंट मधूनच तो शब्द निघाला. कोणता? इंटेलिजन्स. तर याने होतं काय? तुम्हाला जर एक्झाम्पल माहीत असेल, तुम्ही यूज पण करत असाल ChatGPT. इट इज अ एल-एम-एम एल कोणतं मॉडेल त्याला म्हणतात? एल-ए-एम मॉडेल. ज्याच्यामध्ये मित्रांनो इतका डेटा आहे आणि हा आपल्याकडूनच घेतलाय बरं का. तुम्ही म्हणाला, "सर कुठून गेला याच्याकडे डेटा?" तुम्ही याला क्वेशन विचारला, लाइक जावाला फ्युचर आहे का? सिंपल क्वेशन. हा क्वेशन तो स्वतः घेतो. त्याच्यावरती रिसर्च करतो. मग तुम्हाला ॲन्सर देतो. हा क्वेशन फक्त तुम्हीच नाही विचारला, असे खूप जणांनी विचारला असेल पूर्ण दुनियामध्ये. ChatGPT असेल, Gemini असेल, हे जे टूल्स आहेत मित्रांनो, आपल्याकडून शिकतात. ओके. देन Copilot असेल. ओके. हे टूल्स आपल्याकडूनच शिकतात सगळ्या गोष्टी. आजकाल कंपनीमध्ये याचा यूज खूप मोठ्या प्रमाणात होत चाललाय. Copilot तर प्रत्येक डेव्हलपरला आलंच पाहिजे. जे मी तुम्हाला शिकवणार आहे. हाऊ टू यूज Copilot इन आवर डेव्हलपमेंट. आणि याचा यूज करून मित्रांनो डेव्हलपमेंट किती ईझी होईल यू कांट इमॅजिन. हाऊ टू यूज ChatGPT. ChatGPT तुम्ही आतापर्यंत आय डोंट नो कशासाठी यूज केले. काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल त्यासाठी केली असेल. पण डेव्हलपमेंटमध्ये ChatGPT कशी यूज करायची? डेव्हलपमेंट कशाप्रकारे ईझी बनवायची? हे तुम्हाला मी ChatGPTचा यूज करून सांगणार.
जेमिनी चॅट जीपीटी सारखंच टूल आहे. याचा यूज कशा प्रकारे डेव्हलपमेंटमध्ये होणार हे सुद्धा आपण बघणार आहोत. हे 3 एआय टूल मित्रांनो आपण कोर जावा पासून पूर्ण आपल्या फुल स्टॅक डेव्हलपमेंटच्या जर्नीमध्ये शिकणार आहोत. तुम्हाला चॅट जीपीटीचं वेगळं रूप बघायला भेटेल. चॅट जीपीटीने किती प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात आणि किती म्हणजे आपण म्हणू शकतो ना एआय मार्केटमध्ये आल्यामुळं आपली लाईफ आणखीन खूप इझी झाली आहे. त्यामुळे डेव्हलपमेंट किती इझी होईल हे आपण बघणार. आणि नक्कीच तुम्ही ज्यावेळेस हे सगळे टूल्स शिकाल त्यावेळेस तुमची डेव्हलपमेंट किती इझी होईल तुम्हाला कळेल. ओके. त्यामुळे हळू-हळू आपण या तिन्ही टूलचा आपण आपल्या प्रोजेक्टमध्ये, प्रोग्रामिंगमध्ये नॉर्मल जरी आपण कोड केला, त्याच्यामध्ये कशाप्रकारे यूज करायचा हे तुम्हाला मी सांगणार आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? हे 3 टूल आपण याच्यामध्ये शिकणार आहोत. याचा यूज आपल्या डेव्हलपमेंटमध्ये कशाप्रकारे करता येईल आणि इव्हन प्रत्येक कंपनीमध्ये सांगितलं जातं, की बाबा यूज करा एआयला. ओके. Copilot तर इथं आमच्या कंपनीमध्ये लाइक पूर्ण सगळेजण यूज करतात. ओके. जिथं डेव्हलपमेंटला 1 तास जायचा, तिथं 10 मिनिटामध्ये ते काम होऊन जातं. कशामुळे? Copilot, एआयमुळे. तेच तुम्ही कसं कराल? तुम्हाला त्याची किती हेल्प होईल? ओके. ते आपण याच्यामध्ये सांगणार आहोत. क्लिअर आहे सगळ्यांना? ओके. ज्यांचा क्वेशन होता. नाऊ नाही सर. अ, 2 वाजत आलेत ऑलरेडी. हा जो पार्ट आहे आपण उद्याच्या सेशनकडे नेऊ. ठीक आहे. आणि एका दिवसामध्ये जास्त लोड पण नको. सगळ्यांना क्लिअर झालंय फुल स्टॅक जावा डेव्हलपमेंट काय असते? हे केल्यानंतर जॉब्सच्या किती अपॉर्च्युनिटी आहेत? परत प्रोग्रामिंग का करायची? आय थिंक काही क्वेशन क्लिअर झाले असतील तुम्हाला. फुल स्टॅक जावा डेव्हलपमेंट, प्रोग्रामिंग का असते? प्रोग्रामिंग का करायची? आणि जावामध्येच का करायची? एवढंच मला आज क्लिअर करायचं होतं. आता उद्या आपण बघू प्रोग्राम कसा असतो, मग हा रनच कसा होतो, मग मशीन कोडच काय असतो, कंपायलर काय असतो, इंटरप्रिटर काय असतो, कोड रन कसा होतो, जावाचा पहिला प्रोग्राम करायचा कसा? खूप सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप बाय स्टेप आपण जाणार आहोत. जेणेकरून प्रत्येकाला याची अंडरस्टँडिंग होईल. आज तुम्ही काय करायचंय? जे काय मी शिकवलं थोडासा रिसर्च करा. बरोबर आहे. Google करा, विचारा, ओके. सगळ्या गोष्टी ट्राय करा, की बाबा हे सरांनी सांगितलं, हे व्हर्जन एव्हा आलं, यांनी डेव्हलप केली. ओके. याच्याविषयी थोडी तुम्ही रिसर्च करू शकता की नाही? येस. तुम्हाला असाइनमेंट्स भेटतील जसं आपण कोडिंगला सुरुवात करू. तुम्हाला दररोज असाइनमेंट्स भेटतील. यू नीड टू कंप्लीट दॅट. ठीक आहे. आता आजसाठी काय असाइनमेंट नाहीये. जस्ट यू नीड टू रिसर्च. जे काय आपलं झालंय आणि ही रेकॉर्डिंग एकदा रिपीट जरी बघितली तरी आणखीन अंडरस्टँडिंग होईल. जे नॉन आयटी आहे, ज्यांना समजायला अवघड जातं थोडंसं. फ्रंट एंड काय, बॅक एंड काय. ट्राय करा एकदा तरी रेकॉर्डिंग बघायची. ठीक आहे. एक रेकॉर्डिंग बघा. रेकॉर्डिंगचा ऍक्सेस लगेच मी देईल तुम्हाला सगळ्यांना. रेकॉर्डिंग एकदा तरी बघा. आणि तुम्ही स्वतःहून बघा. येस. बोला काय क्वेश्चन आहे कोणाला? रेकॉर्डिंग डाउनलोड होईल का? डाउनलोड नाही होणार. यू कॅन जस्ट व्ह्यू दिस. ओके. येस. टाइम इज फिक्स. 12:30 ला मी येतो. 12:40 पर्यंत आपण लेक्चर स्टार्ट करतो. ठीक आहे. 12:40. आणखीन काही ऑफलाईन तुम्हाला काय प्रॉब्लेम? डन. रेकॉर्डिंग भेटेल तुम्हाला ग्रुपवरती. ग्रुपवरती ड्राईव्हची लिंक भेटेल, तिथे रेकॉर्डिंग भेटेल. याच्या नोट्स आहेत तुम्हाला, या नोट्स पण भेटणार आहे. ठीक आहे. सेम डेला रेकॉर्डिंग, सेम डेला नोट्स. पीडीएफ मध्ये नोट्स भेटतील. ठीक आहे. एनिथिंग एल्स आय कॅन हेल्प? सर आपण चॅटजीपीटीला कोड दे म्हणलं की ते देतं लगेच, मग आपल्या कंपनीमध्ये काय काम असेल? हेच काम असणार आहे भावा. चॅट जीपीटीने दिलेला कोड घ्यायचा आणि आपल्या प्रोजेक्टमध्ये सेट करायचा. ओके. कळालं आदित्य? चॅट जीपीटी आता जो कोड देतोय तो डेव्हलपरला फक्त 50%च यूज आहे त्याचा. 50% डेव्हलपरला डोकं लावायचंय. कसा तो कोड यूज करायचा.
आधी 100% सगळं डेव्हलपरला करावं लागायचं. आता 50% कोण करणार? एआय करणार, एआय. आणि 50% आपला ब्रेन. सर काही दिवसानं सगळंच एआय करेल का? करू शकतो. याच्याविषयी आपण शुअर आहोत का नाही? हे बघा, आफ्टर दी 20 इयर्स, 20 वर्षानंतर सांगतो बरं का, आताच नाही, आता काहीच होणार नाही. 20 वर्षानंतर सर एआय सगळं करेल का? तर याचे आन्सर मला आता द्यायला आवडेल. 90% काम एआय करेल. 90%. 10% तरी मित्रांनो डेव्हलपरची गरज लागणार म्हणजे लागणार. 100% कधीच एआय करू शकणार नाही. याच्याकडे याच्याविषयी माझ्याकडे एक प्रूफ आहे तुमच्याकडे दाखवण्यासाठी, म्हणजे मी तुम्हाला दाखवेल हळू. का 100% एआय नाही करू शकत? बिकॉज वी आर वर्किंग इन कंपनी आणि आम्हाला माहिती आहेत गोष्टी की लाईक सगळंच एआय पॉसिबल नाहीये, अजिबात पॉसिबल नाही. कारण देवाने ही जी मशीन बनवली आहे कोणती? मानव नावाची. आणि आपण याला बनवलंय बरं का. मग देवाने बनवलेलं स्ट्रॉंग असेल का आपण बनवलेलं? देवाने बनवलेली मशीन खूप स्ट्रॉंग आहे, लक्षात घ्या. जीवन अनमोल आहे, आपण असंच म्हणतो का? नाही. त्यामुळे आपलं जे डोकं आहे ते आपलं आहे, जे की एआय रिप्लेस नाही करू शकत. ठीक आहे. रोज लेक्चर 1 ते 1.5 तास असं. ओके. 1 ते 1.5 तास असू शकतो. 12:30 ते 2 माइट बी. ठीक आहे. आपल्या कॉन्सेप्ट नुसार, कॉन्सेप्ट संपली, आजचं टार्गेट झालं, आपण थांबायचं. ओके. कधी जास्त वेळ हॅलो लागू पण शकतो. येस, बोला, कोणाला क्वेश्चन होता? सर मॉर्निंग होणार का? हम्म. मॉर्निंग आवाज ब्रेक होतोय तुमचा. हॅलो. कोणाचा क्वेश्चन आहे? तुम्ही चॅट करा ना प्लीज, आवाज तुमचा ब्रेक होतोय. फ्रेश नाही, नाही, टायमिंग नाही बदलणार मित्रांनो, टायमिंग शुड बी 12:30. हाच असं. ओके. या टायमिंगला सुद्धा फ्रेश माइंडसेट होऊ शकतो राजेश्री. ठीक आहे. आपल्याला ट्राय करावं लागेल. येस, इट इज पॉसिबल टू कव्हर एव्हरीथिंग इन 6 months. नो, मॉर्निंग टाइम इज नॉट पॉसिबल. ओके. इफ यू मिस, यू कॅन वॉच द रेकॉर्डिंग. ठीक आहे. ऍडजस्ट करा. ठीक आहे. बाकी काय कन्सर्न असेल, यू कॅन व्हॉट्सअप मी. ओके. सो वी आर स्टॉपिंग हिअर फॉर थँक्यू टुडे. सर. येस, थँक्यू सो मच. आपलं सेशन मंडे टू फ्रायडे असतं. उद्या परवा सुट्टी असते, सॅटर्डे संडे. ओके. काही दिवसांनी आपण सॅटर्डे संडेला सुद्धा युटिलाइज करणार आहोत. कसं माहित आहे? सॅटर्डे आपलं डाऊट सेशन राहील, संडे मॉक इंटरव्ह्यू राहील. पण कधी? काही दिवसांनी. आताच डाऊट सेशन ठेवून काय उपयोग आहे का? काही डाऊट्स नसणारच आहेत. काही आता डाऊट आहेत का कुणाला? काय रिगार्डिंग कोडिंग डाऊट्स विचारायचे? ओके. बाकीचे डाऊट विचारायचे नाही. एक जण मला सर 33 वय, लग्नच जमन आहे, आता ही डाऊट आहे होय. अरे खरंच विचारलं मला यार, म्हणजे सर 33 वय आहे आणि मला तुम्हाला हे विचारायचं होतं बॅच मध्ये की लग्न जमत नाहीये, काय करावं लागेल? मी म्हणलं, माझंच नाही झालं, मी तुझं कसं सांगेन? तर रिगार्डिंग कोडिंग डाऊट्स विचारा प्लीज. ठीक आहे. नसणार, उद्या नसणार. ठीक आहे. डाऊट सेशन आपण काही दिवसांनी ठेवू, सॅटर्डेला आणि संडेला मॉक. जे इंटरेस्टेड असतील त्यांना मॉक असेल. ठीक आहे. ओके. सर फ्लो काय असेल कोर्स? मीन्स पहिले फ्रंट एंड पासून? नाही, 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 फ्लो असेल बॅक एंड, फ्रंट एंड, डेटाबेस. पहिलं फ्रंट एंड नसणार आहे, बॅक एंड कोर जेव्हापासून असणार आहे. ठीक आहे. एनिथिंग एल्स? ओके. ठीक आहे देन गाईज, थँक यू. विल स्टॉप हिअर फॉर टुडे. येस, थँक यू सो मच.